शास्त्राच्या लेक्चर सिरीज मध्ये आपण आज उपराष्ट्रपती पदांवरती उपराष्ट्रपती पदाबद्दल माहिती त्या ठिकाणी पाहणार आहोत. आपण राष्ट्रपतींबद्दल मागच्या लेक्चर मध्ये माहिती बघितली आणि राष्ट्रपती हे देशाचं सर्वोच्च पद आहे. ते देशाचे प्रथम नागरिक आहेत हे सुद्धा बघितलं आणि आज आपण उपराष्ट्रपतींबद्दल माहिती पाहणार आहोत. राष्ट्रपतींनंतर जर देशामध्ये महत्त्वाचं कुठलं पद असेल तर ते उपराष्ट्रपतींचं आहे. ते देशाचे दुसरे महत्त्वपूर्ण नागरिक आहेत. आणि मग उपराष्ट्रपतींची काय पात्रता आहे, काय अर्हता आहे, कुठल्या कलमापासून कुठपर्यंत उपराष्ट्रपती पदाच्या त्या ठिकाणी तरतूद करण्यात आलेली आहे, हे सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून त्या ठिकाणी पाहणार आहोत. मग भारताचे उपराष्ट्रपती यांच्याबद्दलची कलमे, तरतूद, त्यांची पात्रता, त्याबद्दलची अर्हता, या सर्व गोष्टी आपण त्या ठिकाणी आजच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. मग घटनेतील कलम क्रमांक 63 आपल्याला काय सांगतं की भारताला एक उपराष्ट्रपती असतील किंवा उपराष्ट्रपती पदाची तरतूद कोणी केलेली आहे? कलम क्रमांक 63 अंतर्गत. आता भारताचं जे उपराष्ट्रपती पद आहे हे आपण कोणत्या देशाकडनं घेतलं? तर अमेरिका या देशाकडनं घेतलेलं आहे. म्हणजे अमेरिकेच्या राज्यघटनेमधनं जे काही तत्व घेतले त्यापैकी एक तत्व घेतलेलं आहे, ते म्हणजे भारताचे उपराष्ट्रपती पद. आणि अमेरिकेप्रमाणेच भारताला सुद्धा कलम क्रमांक 63 अंतर्गत एक राष्ट्रपती त्या ठिकाणी, उपराष्ट्रपती त्या ठिकाणी असतील. त्याच्यानंतर दुसरी कलम काय सांगते? कलम क्रमांक 64 की भारताचे जे उपराष्ट्रपती आहेत हे भारताच्या राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतील. अमेरिकेच्या तत्वावरती आपण उपराष्ट्रपती पद घेतलेलं आहे. अमेरिकेचे जे उपराष्ट्रपती असतात हे तिच्या वरिष्ठ सभागृहाचे म्हणजेच राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात. त्याच पद्धतीनं भारतातले जे उपराष्ट्रपती आहेत हे सुद्धा कलम 64 अंतर्गत ते उपराष्ट्रपती झाले म्हणजे आपोआप राज्यसभेचे वरिष्ठ सभागृहाचे, संसदेच्या वरिष्ठ सभागृहाचे त्या ठिकाणी ते पदसिद्ध सभापती त्या ठिकाणी झालेले असतात. त्यांना वेगळं त्या ठिकाणी प्रोसिजर करण्याची गरज पडत नाही किंवा वेगळी शपथ घेण्याची गरज पडत नाही किंवा वेगळी कुठल्याही प्रकारची कार्यवाही करण्याची गरज पडत नाही. मग कलम क्रमांक 63 ने काय सांगितलं होतं की भारताला उपराष्ट्रपती पद असेल. ते उपराष्ट्रपती कशावरनं घेतलं आपण? अमेरिकन राज्यघटनेवरनं घेतलं. मग कलम क्रमांक 64 काय सांगतं की भारताचे उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतील. मग आता पदसिद्ध सभापती असतील तर अमेरिकेमध्ये सुद्धा अमेरिकेचे उपराष्ट्रपती अमेरिकेच्या त्या ठिकाणी सभागृहाचे, वरिष्ठ सभागृहाचे काय असतात? पदसिद्ध सभापती असतात. आणि आपल्या ठिकाणी सुद्धा ते वरिष्ठ सभागृहाचे काय असतील? पदसिद्ध सभापती असतील. दुसरी गोष्ट काय आहे तर कलम क्रमांक 65 काय सांगतं? राष्ट्रपतींचे पद एखाद्या निमित्तानं जर रिक्त झाले तर त्या प्रसंगी उपराष्ट्रपतींनी राष्ट्रपती म्हणून करायची कामं किंवा त्यासाठी लागणाऱ्या अनिवार्यता काय पद्धतीचे. मग आपण मागच्या लेक्चरमध्ये डिटेलमध्ये एक्सप्लेन केलं की राष्ट्रपतींचे पद किती कारणांमुळे रिक्त होऊ शकतं, कशामुळे रिक्त होऊ शकतं. एक, जर त्यांनी राजीनामा दिला. आता राजीनामा दिला तर राष्ट्रपती राजीनामा कोणाकडे देतात? उपराष्ट्रपतींकडे देतात. हे एक महत्वाचं आपण कालच्या लेक्चरमध्ये, मागच्या लेक्चरमध्ये त्या ठिकाणी बघितलं. मग राष्ट्रपतींचे पद काही निमित्तानं रिक्त झाल्यास उपराष्ट्रपती राष्ट्रपती म्हणून कारभार पाहतात. तर राजीनामा दिला असेल राष्ट्रपतींनी तर त्या ठिकाणी उपराष्ट्रपती नवीन राष्ट्रपती निवडून येईपर्यंत कारभार पाहतात. काही आकस्मिक परिस्थितीमध्ये राष्ट्रपतींचा मृत्यू झाला असेल तर बघतात, किंवा ते त्या ठिकाणी पदावरनं त्यांना दूर करण्यात आले असेल, महाभियोग झाला असेल. आता महाभियोग म्हणजे काय हे आपण कालच्या लेक्चरमध्ये डिटेलमध्ये बघितलं. पदावरनं दूर केलं असेल आणि जर ते आजारी असतील किंवा कुठे बाहेर गेले असतील कार्यसमारंभानिमित्त आणि त्यावेळी राष्ट्रपतींचं पद जर रिक्त होत असेल तर उपराष्ट्रपती हे राष्ट्रपतींचा कारभार त्या ठिकाणी करणार आहेत. मग उपराष्ट्रपती राष्ट्रपती म्हणून किती वेळ कारभार करू शकतात? महानतम 6 महिने करू शकतात. जर राजीनामा दिला असेल राष्ट्रपतींनी तर 6 महिन्याच्या आत निवडणूक घेणं अनिवार्य आहे.
त्यांचा मृत्यू झाला असेल तरी सुद्धा 6 महिन्याच्या आत निवडणूक घेणं अनिवार्य आहे. महाभियोग झाला असेल, त्यांना पदावरनं दूर केलं असेल तरीही 6 महिन्याच्या आत निवडणूक घेणं आवश्यक आहे. म्हणजे उपराष्ट्रपती राष्ट्रपतींच्या पदावरती 6 महिने त्या ठिकाणी राहू शकतात किंवा तो कार्यभार सांभाळू शकतात. ज्या वेळेला उपराष्ट्रपती राष्ट्रपतींच्या पदावरती कार्य करतात त्यावेळी ते त्या ठिकाणी त्यांना राष्ट्रपतींना प्राप्त असणारे सर्व अधिकार, विशिष्ट अधिकार, पगार, भत्ते सर्व त्या ठिकाणी लागू असतं आणि ते राष्ट्रपतींचीच भूमिका त्या ठिकाणी बजावत असतात. हे आपल्याला कोण सांगते? कलम क्रमांक 65 सांगते. आजारी असतील, कार्यसमारंभानुसार बाहेर गेले असतील राष्ट्रपती तरीही त्यांच्या जागी उपराष्ट्रपती हे काय करतात? कार्यभार पाहतात. उपराष्ट्रपती पदाला स्वतःचा असं दुसरं कुठलंही कामकाज नसतं. जसं राष्ट्रपतींबद्दल आपण बघितलं की राष्ट्रपतींना कायदेशीर अधिकार आहेत, कार्यकारी अधिकार आहेत, वित्तीय आहेत, न्यायिक अधिकार आहेत. पण उपराष्ट्रपतींना असं त्या उपराष्ट्रपती म्हणून वेगळं असं काही काम नसतं. जर राष्ट्रपती गैरहजर असतील तर त्यांच्या गैरहजर पदामध्ये राष्ट्रपती पदाचा कारभार सांभाळणे आणि स्वतः राज्यसभेचा कारभार कामकाज व्यवस्थित पद्धतीनं चालेल हे बघणे म्हणजे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असणे. हे दोनच कामं त्या ठिकाणी उपराष्ट्रपतींना असतात. या व्यतिरिक्त दुसरे कुठले कामं उपराष्ट्रपतींना नसल्याचे आपल्याला त्या ठिकाणी घटनेमध्ये पाहायला मिळतं. याच्यानंतर कलम क्रमांक 65 नंतर 66 आपल्याला काय सांगतं की भारताचे उपराष्ट्रपती कोण होऊ शकतं. भारताच्या उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीची पात्रता काय आहे, निवडणूक कशा पद्धतीनं होते आणि निवडणूक झाल्यानंतरच त्यांचं काय पुढे काम असतं. तर भारताचं कलम क्रमांक 66 आपल्याला सांगतं निवडणूक, अर्हता आणि निवेदन. मग उपराष्ट्रपती पदाची जी सेवार्थ निवडणूक पदाची पात्रता आहे यामध्ये नंबर 1 म्हणजे आपण राष्ट्रपती पदाचं पाहत असताना एक गोष्ट बघितली होती की राष्ट्रपतींच्या निवडणुकीमध्ये मतदान करत असताना दोन्ही संसदेच्या सभागृहाचे निर्वाचित सदस्य, त्याच पद्धतीनं राज्यांच्या विधिमंडळाचे निर्वाचित सदस्य, विधानसभेचे सदस्य मतदान करतात. मात्र उपराष्ट्रपतींच्या निवडणुकीमध्ये दोन्ही संसदेच्या सभागृहाचे निर्वाचित आणि नामनिर्देशित आणि निर्वाचित दोन्ही सदस्य काय करतात? मतदान करतात. म्हणजे ज्यांना नामनिर्देशन केलं, ज्यांची राष्ट्रपतींनी निवड केलेली आहे संसदेच्या सभागृहावरती ते सुद्धा, आणि जे प्रौढ मतदान पद्धतीने आपल्यामधनं डायरेक्ट निवडून आलेले आहेत ते सुद्धा, दोन्ही पद्धतीचे सदस्य राज्यसभेचे आणि लोकसभेचे नामनिर्देशित आणि निर्वाचित दोघंही मतदान करतात. त्याच पद्धतीनं राज्य विधिमंडळाचे कुठलेही सदस्य ना निर्वाचित ना नामनिर्देशित उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी मतदान करत नाही. फक्त संसदेचे सदस्य मतदान करतात, विधिमंडळाचे सदस्य मतदान करत नाहीत. ज्या वेळेला आपण कम्पेअर करून अभ्यास करतो त्यावेळेला कुठलाही अभ्यास हा सोपी जातो. बरेचदा आपले प्रश्न याबद्दल चुकतात की राष्ट्रपतींच्या निवडणुकीमध्ये कुठले सदस्य सहभाग होतात, उपराष्ट्रपतींच्या निवडणुकीमध्ये कुठले सदस्य सहभागी होतात, राष्ट्रपतींच्या निवडणुकीमध्ये मतदानाची पद्धत काय आहे, उपराष्ट्रपतींच्या निवडणुकीमध्ये मतदानाची पद्धत काय आहे. मग याच्यामध्ये गल्लत झाल्यामुळे बरेचदा आपले प्रश्न चुकतात. त्यामुळे ते चुकू नये याच्यासाठी एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की उपराष्ट्रपती असतील किंवा राष्ट्रपती असतील याचे आपल्याला कम्पेअर करून अभ्यास करणं, समांतर पद्धतीने अभ्यास करणं फार महत्वाचं असतो. राष्ट्रपतींच्या विधानसभेचे निर्वाचित सदस्य सुद्धा मतदान करतात राष्ट्रपतीच्या निवडणुकीला आणि दोन्ही सभागृहाचे निर्वाचित करतात. पण उपराष्ट्रपतींमध्ये काय बदल आहे तर दोन्ही सभागृहाचे त्या ठिकाणी निर्वाचित आणि नामनिर्देशित दोन्ही प्रकारचे सदस्य काय करतात? मतदान करतात. राज्य विधिमंडळाचा रोल या ठिकाणी राहत नाही. आणि निवडीची पद्धत राष्ट्रपतींच्या निवडणुकीप्रमाणेच असते. अप्रत्यक्षपणे एकल संक्रमणीय मताद्वारे प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धतीने त्या ठिकाणी उपराष्ट्रपतींची नेमणूक केल्या जाते. आता पात्रता बघूया आपण कशा पद्धतीची त्या ठिकाणी असते उपराष्ट्रपती पदासाठीची. उपराष्ट्रपती पद हे ज्यावेळेला एखाद्या व्यक्तीला उपराष्ट्रपती व्हायचे आहे आणि उपराष्ट्रपती म्हणून निवडणूक लढवायची आहे किंवा निवडणुकीला सामोरे जायचे त्यावेळेला ती व्यक्ती सरकारच्या अधिपत्याखाली कुठलेही लाभाचे पद धारण केलेले नसावे. आता आपल्या सरकारच्या अधिपत्याखाली कुठलेही लाभाचे पद धारण केलेले नसावे म्हणजे काय? आपल्या साध्या सोप्या आणि सरळ भाषेत सांगायचं झालं
तर ते कोणत्याही प्रकारच्या सरकारी नोकरीवर नसायला पाहिजेत. हा एक गोष्ट. दुसरी काय, ते कुठल्याही सभागृहाचे सदस्य नाहीत पाहिजेत. म्हणजे कधी, राष्ट्रपती झाल्याच्या नंतर. ना ते आमदार पाहिजेत, ना खासदार पाहिजेत, ना मंत्री पाहिजेत. असू शकतात, ज्यावेळेला निवडणुकीला अर्ज भरला त्यावेळेला ते आमदार खासदार असू शकतात, पण ज्या दिवशी त्यांची उपराष्ट्रपती म्हणून निवड होईल त्या दिवसापासून त्यांचं ते स्थान रिक्त झालेलं असेल. म्हणजे उपराष्ट्रपती पद जे असतंय त्यांना कुठलाही मंत्री, आमदार, खासदार, सरकारी नोकरी बी आहे आणि उपराष्ट्रपती पण आहे असं चालणार नाही. मी आमदार बी आहे आणि उपराष्ट्रपती पण आहे असं चालणार नाही. मी खासदार बी आहे आणि उपराष्ट्रपती बी आहे असं चालणार नाही. ते फक्त एकच भूमिका बजावतील, ते म्हणजे उपराष्ट्रपतींची. वेगवेगळ्या भूमिका ते बजावू शकत नाही. हे आपल्याला कलम क्रमांक 66(2) त्या ठिकाणी सांगतो. त्याच्यानंतर कलम क्रमांक 66(3) आपल्याला काय सांगतं की कशा पद्धतीची पात्रता त्या ठिकाणी असू शकते. तर ते भारताचे नागरिक असावे. आता भारताचे उपराष्ट्रपती असणार आहेत म्हणजे नक्कीच ते भारताचे नागरिक असले पाहिजेत. त्यांनी वयाचे 35 वर्ष त्या ठिकाणी पूर्ण केलेले असावे. भारताचे नागरिक पाहिजे, वयाचे 35 वर्ष पूर्ण पाहिजे आणि ते राज्यसभेचे सदस्य म्हणून निवडून येण्यास पात्र असावे. मी वेळोवेळी म्हणत आहे की राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती आपल्याला त्या ठिकाणी काय करायचे, कम्पेअर करायचे. मग उपराष्ट्रपतींची पात्रता ज्यावेळेला बघितली त्यावेळेला काय सांगितलं, ते लोकसभेचे सदस्य म्हणून निवडून येण्यास पात्र पाहिजेत आणि उपराष्ट्रपती मात्र राज्यसभेचे सदस्य म्हणून निवडून येण्यासाठी काय पाहिजेत, पात्र पाहिजेत. कारण ते राज्यसभेचे प्रसिद्ध सभापती त्या ठिकाणी होणार आहेत. जी पात्रता राज्यसभेचे सदस्य म्हणून निवडून येण्यासाठी धारण करावी लागते, तीच पात्रता उपराष्ट्रपती म्हणून धारण करावी लागते. मग इथं सुद्धा कम्पेअर करण्याची आवश्यकता आहे. राष्ट्रपती लोकसभेचे सदस्य म्हणून पात्र असायला पाहिजेत निवडून येण्यासाठीचे, तर उपराष्ट्रपती हे राज्यसभेचा सदस्य म्हणून निवडून येण्यास पात्र असावे. तेच व्यक्ती उपराष्ट्रपती पदाचा फॉर्म निवडणुकीसाठी त्या ठिकाणी भरू शकतात. आणखीन त्यांनी भारत सरकारच्या किंवा कोणत्याही राज्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नियंत्रणाखाली कुठलेही लाभाचे पद सरकारी नोकरीत ते नसायला पाहिजेत. उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढवायची आहे तर सरकारी नोकरीत असाल तर सरकारी नोकरीचा राजीनामा द्या आणि उपराष्ट्रपती पदाचा फॉर्म भरा. जर आमदार असाल, खासदार असाल, मंत्री असाल तर राजीनामा देण्याची गरज नाही. तुम्ही आवेदनपत्र भरू शकता. तुम्ही ज्या दिवशी उपराष्ट्रपती म्हणून किंवा राष्ट्रपती म्हणून निवडून याल त्यावेळेला त्या ठिकाणी तुमचं ते पद रिक्त झालेलं असेल, हे मात्र नोंद घेण्याची आपल्याला आवश्यकता आहे. मग आपण उपराष्ट्रपती पदाच्या त्या ठिकाणी पात्रता बघितल्या. त्याच्यानंतर आपल्याला काय आहे, तर उपराष्ट्रपती पदाचा जर निवडणुकीचा आपण अर्ज भरतो त्या अर्जावर, त्या आवेदन पत्रावर किमान 20 मतदात्यांचा, आता उपराष्ट्रपती पदाच्या किंवा राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये मतदान तुम्ही आम्ही मी करत नाही, खासदार करतात, आमदार करतात. मग जे खासदार मतदान करतात ते मतदाते असतात आणि त्या मतदात्यांच्या 20 जणांचा काय पाहिजे, किमान पाठिंबा पाहिजे आणि त्या पाठिंब्याला 20 जणांचं काय पाहिजे, तर अनुमोदन पाहिजे. म्हणजे कोणीही येऊन उपराष्ट्रपती पदाचा फॉर्म भरू शकत नाही, कोणीही येऊन राष्ट्रपती पदाचा फॉर्म भरू शकत नाही. राष्ट्रपती पदासाठी तर ही अट 50-50 मतदात्यांची आहे, तर उपराष्ट्रपतीसाठी ही जी अट आहे ती 20-20 मतदात्यांची त्या ठिकाणी आहे. त्यात आणखी काय, उमेदवारास मी सांगितलं त्या पद्धतीनं डिपॉझिट आपल्याला त्या ठिकाणी भरावं लागतं. मग डिपॉझिट किती भरावं लागतं, तर रिझर्व्ह बँकेत ₹15,000 इतकी अनामत रक्कम भरावी लागते. म्हणजे रिझर्व्ह बँकेमध्ये ₹15,000 हे डिपॉझिट आपल्याला त्या ठिकाणी उपराष्ट्रपती पदाचा फॉर्म भरत असू तर भरावी लागते. ₹15,000 ही अनामत रक्कम आपल्याला भरावी लागते. त्याच्यानंतर पुढील कलम आपल्याला त्या ठिकाणी काय सांगतं, तर कलम क्रमांक 67 आपल्याला हे सांगतं की उपराष्ट्रपतींचा पदावधी किती असणार. तर कलम क्रमांक 67 आपल्याला सांगतं की पद ग्रहण केल्याच्या दिनांकापासून, ज्या दिवशी राष्ट्रपती पद ग्रहण करतील उपराष्ट्रपती, त्या पद ग्रहण केल्याच्या दिनांकापासून पुढे 5 वर्ष ते उपराष्ट्रपती असतील. म्हणजे उपराष्ट्रपतींचा कार्यकाल हा घटनेमध्ये मेन्शन केलेला आहे, तो 5 वर्षांचा असणार आहे. राष्ट्रपतींचा सुद्धा मेन्शन केलेला आहे, तो सुद्धा त्या ठिकाणी 5 नंबरचा असणार आहे. कलम अतिशय महत्वाचे, कलम क्रमांक
67. त्याच्यानंतर कलम क्रमांक 68 आपल्याला काय सांगतं की उपराष्ट्रपतीचे पद जर रिक्त झाले तर ते किती पद्धतीनं होऊ शकते आणि मग त्या निवडणुकीची त्या ठिकाणी काय प्रोसिजर आहे. तर उपराष्ट्रपतीचे पद हे कशामुळे त्यांचा जर 5 वर्षाचा कालावधी पूर्ण झाला तर रिक्त होऊ शकते. मग मी सांगितल्याप्रमाणे 5 वर्षाचा कालावधी जर पूर्ण होणार असेल तर त्याच्या अगोदरच त्याच्या साधारणतः 2 महिने अगोदरच त्याची निवडणूक घेतल्या जाते आणि नवीन उपराष्ट्रपती त्या ठिकाणी निवडले जातात. कोणाचा? पहिल्या राष्ट्रपतींचा पदावधी संपण्याच्या आधी. मग पहिल्या राष्ट्रपतींचा पदावधी संपण्याच्या आधी काही कारणावश आपण निवडणुका घेऊ शकलो नाही तर मात्र हेच राष्ट्रपती नवीन उपराष्ट्रपती येईपर्यंत कारभार सांभाळतात. मग नंतर परत त्याच्यामध्ये आपण त्याच्यानंतर काय आहे 2 नंबर, त्यांनी राजीनामा दिल्यास. आता उपराष्ट्रपतींनी जर राजीनामा दिला तर उपराष्ट्रपतींनी जेव्हा राजीनामा दिलेला असतो त्यांचं पद खाली झालं तर तिथून 6 महिन्याच्या आत शक्य तितक्या लवकर निवडणूक घ्यायची आहे आणि उपराष्ट्रपतींची नेमणूक करायची आहे. मग तोपर्यंत उपराष्ट्रपती पदाचा कारभार कोण सांभाळतं? तो उपराष्ट्रपती पदासाठी काही कुठला कारभार वगैरे नसतो. फक्त प्रश्न एवढा पडतो की तेवढ्या कालखंडामध्ये जर संसदेचं अधिवेशन झालं तर त्या संसदेच्या अधिवेशनामध्ये सभापती स्थानी राज्यसभेच्या हे त्या ठिकाणी उपसभापती बसतात, जे बसलेल्या राज्यसभेच्या सदस्यांपैकीच त्या ठिकाणी एक असतात आणि ते येऊन त्या ठिकाणी बसलेले असतात. दुसरं म्हणजे 3 नंबर, त्यांना पदावरून दूर करण्यात आल्यास. आता उपराष्ट्रपतींना पदावरून दूर कसं करतात? तर महाभियोग करून राष्ट्रपतींना करतात आणि उपराष्ट्रपतींना कसं करतात? तर याच्यासाठीचं कुठलंही कारण राज्यघटनेमध्ये त्या ठिकाणी दिलेलं नाही. राष्ट्रपती शिकत असताना आपण एक बघितलं की घटनाभंग या कारणावरनं आपण राष्ट्रपतींना पदावरून काढू शकतो, परंतु उपराष्ट्रपतींना पदावरून काढण्यासाठी कुठलं कारण हे घटनेमध्ये दिलेलं नाही. पण याची एक प्रोसिजर मात्र घटनेमध्ये दिलेली आहे. आपण बघितलं की राष्ट्रपतींना पदावरून दूर काढायचं असेल तर 2 पैकी कोणत्याही सभागृहामध्ये आपण त्या ठिकाणी ठराव मांडू शकतो. पण उपराष्ट्रपतींना पदावरून दूर करायचं असेल तर राज्यसभा मध्येच ठराव त्या ठिकाणी मांडावा लागतो. त्यांना पदावरून दूर करण्याचा ठराव कुठे मांडावा लागतो? प्रथम राज्यसभेमध्येच मांडावा लागतो. लोकसभेमध्ये मांडता येत नाही. ते त्या सभागृहाचे सभापती असतात, त्यांना तिथं मांडावा लागतो. मग राज्यसभेमध्ये हा प्रभावी बहुमताने त्या ठिकाणी पास व्हायला पाहिजे आणि नंतर कुठे जाणार आहे? तो लोकसभेमध्ये. आणि लोकसभेमध्ये ते कसा? साध्या बहुमताने. आपण ज्यावेळेला राष्ट्रपतींवरील महाभियोग पद्धत बघितली त्यावेळेला 2/3 मेजॉरिटी मेन्शन केलेली होती. इथं तसं काही नाही आहे. उपराष्ट्रपतींना पदावरून दूर करायचं असेल तर त्याच्याबद्दलचं स्पष्ट कारण भारतीय राज्यघटनेमध्ये देण्यात आलेलं नाही. दूर करायचं असेल तर राज्यसभेमध्ये तसा ठराव आधी मांडावा लागतो, राज्यसभेमध्ये तो ठराव पारित करावा लागतो आणि त्यानंतर लोकसभेमध्ये तो ठराव मांडावा लागतो आणि लोकसभेमध्ये तो ठराव साध्या बहुमताने पारित करावा लागतो आणि दोन्ही ठराव पारित झाल्यानंतर त्याच्यावर राष्ट्रपतींनी सही नाही केली तरी चालते. आपण्याप उपराष्ट्रपती स्वतःच्या पदावरून दूर झालेले असतात. मग ते पदावरून दूर झाल्यानंतर तिथून लवकरात लवकर 6 महिन्याच्या आत निवडणूक घेणं आवश्यक आहे. त्यांचं पद खाली झाल्यास उपसभापती त्या सभागृहाचे जे असतात, जे राज्यसभेचे सदस्य असतात, त्या सदस्यांपैकीच एकांना उपसभापती आणि त्यांची समिती केलेली असते. त्यांच्यापैकी कोणीतरी एक स्पीकर म्हणून त्या ठिकाणी राज्यसभेचा कारभार जर अधिवेशन चालू असेल तर बघतो. त्याच्यानंतर चौथं कारण काय? जर त्यांचा मृत्यू झाल्यास. आता उपराष्ट्रपतींचा काही कारणावर जर मृत्यू झाला असेल तर त्यांचं पद रिक्त होतं. मग परत उपराष्ट्रपतींना उपराष्ट्रपती म्हणून असं कुठलंही करण्यासारखं कार्य नाही, हे आपण बघितलं. फक्त जर अधिवेशन होत असेल तर त्याचे अध्यक्षस्थान किंवा सभापती स्थान भूषवण्याचं काम उपराष्ट्रपती करतात. मग उपराष्ट्रपती नसतील तर उपसभापती राज्यसभेचे ते कार्य करतात. तिथून 6 महिन्याच्या आत लवकरात लवकर उपराष्ट्रपती पदासाठी निवडणूक त्या ठिकाणी घ्यावी लागते. मग उपराष्ट्रपतींचं पद रिक्त होणे कलम क्रमांक 68 अंतर्गत आपण त्या ठिकाणी बघितलं. त्याच्यानंतर उपराष्ट्रपती जर निवडून आले तर निवडून आल्याच्या नंतर कलम क्रमांक 69 आपल्याला सांगतं की उपराष्ट्रपती पदाची शपथ हे कलम क्रमांक 69 मध्ये दिलेल्या नमुन्याप्रमाणे त्या ठिकाणी घेण्यात येणार आहे
आणि उपराष्ट्रपती पदांना शपथ कोण देतं, तर राष्ट्रपती उपराष्ट्रपतींना स्वतःच्या पदाची काय देतात, शपथ त्या ठिकाणी देतात. गोपनीयतेची, एकतेची आणि अखंडतेची शपथ राष्ट्रपती या ठिकाणी उपराष्ट्रपतींना देतात, कलम क्रमांक 69 अनुसार. त्याच्यानंतर कलम क्रमांक 70 काय सांगतं की इतर आकस्मिक परिस्थितीमध्ये राष्ट्रपतींचे कार्य पार पाडणे. आता आपण राष्ट्रपतींमध्येही उपराष्ट्रपतींनी राष्ट्रपतींचे कार्य पार पाडणे हे विस्तृतपणे बघितलं. आता मागे सुद्धा परत ते विस्तृतपणे बघितलं. त्या संदर्भातील 70 हे इतर आकस्मिक परिस्थितीमध्ये सुद्धा त्या ठिकाणी उपराष्ट्रपती हे राष्ट्रपतींचे कार्य पार पाडू शकतात. कलम क्रमांक 70 अन्वये. त्याच्यानंतर कलम क्रमांक 71 काय सांगतं आपल्याला की राष्ट्रपती किंवा उपराष्ट्रपती यांच्या निवडणुकीमध्ये आपल्याला काही आक्षेपार्ह आढळलं किंवा आपल्याला ऑब्जेक्शन घ्यायचं असलं किंवा काय असेल, तर ते निवडणुकी संबंधीचं जे काही ऑब्जेक्शन असेल ते आपण फक्त सुप्रीम कोर्टामध्येच घेऊ शकतो, इतर कुठेही घेऊ शकत नाही, खालच्या न्यायालयामध्ये घेऊ शकत नाही. कारण उपराष्ट्रपती आणि राष्ट्रपतींच्या निवडणुकीचा प्रश्न आहे, त्यामुळे सुप्रीम कोर्टामध्ये घेऊ शकतो. बरं, काही खासदारांच्या जागा खाली आहेत. समजा खासदारांची क्षमता असेल 200 आणि 200 खासदारांनी मतदान करायला पाहिजे आणि त्यापैकी 6 खासदारांच्या जागा खाली आहेत, त्यांची निवडणूक झालेली नाही, काही कारणावर त्यांचे पद खाली राहिलेले आहेत. मग हे 6 जागा खाली नसत्या तर आमचा पक्ष त्या ठिकाणी जिंकला असता किंवा आमचा उमेदवार जिंकला असता, 6 जागा नाहीत म्हणून आम्ही त्या ठिकाणी जिंकू शकलो नाही, अशा गोष्टीला आव्हान आपण न्यायालयामध्ये देऊ शकत नाही. त्याला म्हणतो आपण काही जागा रिक्त असल्यामुळे राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांच्या निवडणुकीला आव्हान देता येऊ शकत नाही. राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतींच्या निवडणुकीला आव्हान जर तसं आढळल्यास फक्त सुप्रीम कोर्टमध्ये देऊ शकतो. काही जागा खाली होत्या म्हणून आपण आव्हान देऊ शकत नाही. आणि सर सुप्रीम कोर्टाने आपल्याला सांगितलं उपराष्ट्रपती आणि राष्ट्रपतीची निवडणूक अवैध आहे, तर समजा आपण पकडू की 1 जानेवारीला निवडणूक झाली, 1 जानेवारीला निवडणूक झाली, त्याच दिवशी निकाल लागला, बरोबर, राष्ट्रपती किंवा उपराष्ट्रपती निवडून आले आणि मग त्या निवडणुकीमध्ये गडबड आहे असं आपल्याला वाटलं. मग आपण कुठे जाणार, सुप्रीम कोर्ट, बरोबर आहे. मग सुप्रीम कोर्ट त्याच्यावरती जांच करीन. मग समजा याच्या लोकांनी म्हटलं किंवा 200 पैकी 6 खासदार नव्हते म्हणून अपात्र करा, तसं होऊ शकत नाही. काही जागा रिक्त होत्या खासदारांच्या म्हणून निवडणूक अवैध ठरवता येत नाही. मग सुप्रीम कोर्टला खरोखर वाटलं की काहीतरी झालं, निवडणुकीचा निकाल 1 जानेवारी त्या ठिकाणी लागलेला आहे आणि मग आपण सुप्रीम कोर्टात गेलो तर आपल्याला माहित आहे कोर्ट निर्णय लवकर नाही देत, कारण त्यांना सर्व बाबींचा त्या ठिकाणी विचार करायचा असतो, कायदेशीर बाबींचा विचार करायचा असतो. आणि मग कोर्टाने समजा निर्णय 30 जानेवारीला दिला, म्हणजे मधात 1 महिना राष्ट्रपती किंवा उपराष्ट्रपतींनी काम केलं ना, मग ह्या 1 महिन्याच्या मधात त्यांनी जे काम केलं ते रद्द होऊ शकत नाही. ते 1 महिन्याच्या कालादरम्यान त्यांनी जे काम केलं असेल त्याच्याबद्दल त्याला कोणी प्रश्न विचारू शकत नाही, त्याच्याबद्दल त्यांना कोणी जाब विचारू शकत नाही. ते योग्य केलं का अयोग्य केलं याच्याबद्दल कोणी त्यांना काही म्हणू शकत नाही. त्यांना कुठल्याच न्यायालयामध्ये चॅलेंज करता येत नाही किंवा त्यांनी केलेला कारभार रद्द करता येत नाही जोपर्यंत सुप्रीम कोर्टाचा निर्णय येत नाही. आल्यानंतर मग ते त्यांच्या पदाचा राजीनामा देतील किंवा पदावरनं मुक्त होतील, नवीन निवडणूक लागेल वगैरे. पण या 1 महिन्याच्या कालखंडात जर काम झालं असेल तर ते काम आपल्याला रद्द करता येणार नाही, ते घेतलेले निर्णय आपल्याला रद्द करता येणार नाहीत. त्या ठिकाणी त्यांनी जे काही काम केलं त्याच्यावरती आपल्याला प्रश्न विचारता येत नाही, कुठल्याही न्यायालयामध्ये त्या ठिकाणी जाता येत नाही. हा कन्सेप्ट तुम्हाला समजला असेल. त्याच्यानंतर इथं आपल्या भारताच्या राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती संदर्भातल्या कलम संपतात. परीक्षेच्या दृष्टीने एक गोष्ट फार लक्षात घेण्यासारखी आहे, आपण विद्यार्थी ज्यावेळेला अभ्यास करतो त्यावेळेला कोणत्या परीक्षेचा अभ्यास करून राहिलो हे लक्षात घेणं फार महत्वाचं असतं. काय आहे की पोलीस भरती असेल किंवा सरळ सेवा असेल किंवा MPSC असेल, सरसकट सर्व स्पर्धा परीक्षा एका लाईन मध्ये कधीच गिनायच्या नसतात किंवा गिनल्या जात नाही. माझं स्पष्ट मत आहे की पेपर आपल्याशी बोलतो, सिलेबस आपल्याशी बोलतो, आपण पेपरशी किंवा सिलेबसशी त्या ठिकाणी बोलल्या गेलं पाहिजे, अभ्यासक्रमाशी बोलल्या गेलं पाहिजे. का बरं, ज्यावेळेला आपण पोलीस भरतीचे किंवा सरळ सेवेचे प्रश्न बघतो त्यावेळेला आपल्यासाठी कलम फार महत्वाचे आहेत. कलम टू कलम आपल्याला प्रश्न विचारलेले असतात राज्यशास्त्रामध्ये. त्यानंतर त्याच्यामध्ये डीप मध्ये किती जायचं
तो फार डीप मध्ये प्रश्न आपल्याला पोलीस भरतीला किंवा सरळ सेवेला पडलेला त्या ठिकाणी मिळत नाही. का बरं? पुस्तक वाचणं महत्वाचं नाही, पुस्तकातलं काय वाचलं पाहिजे. आपल्या परीक्षेला जर कलम येत आहेत, कलमचे हेडिंग येत आहेत, वरचा डाटा येत आहे आणि आपण खूप डीप मध्ये त्या ठिकाणी शिकत जात आहोत, तर त्यामध्ये आपला स्वतःचा वेळ खर्च करणे आणि वाया गमावणे असं आहे मी समजते. कारण आपल्याला त्या विषयामध्ये तज्ञ नंतर व्हायचं आहे. आधी मार्क्स घ्यायचे आहेत आणि पेपर काढायचा आहे. मग मार्क्स घ्यायचे आणि पेपर काढायचा असेल तर त्या पेपरची काय डिमांड आहे, त्या परीक्षकाची आपल्याकडनं काय डिमांड आहे, ते लक्षात घेणं फार महत्वाचं आहे. पोलीस भरती आणि सरळ सेवेमध्ये जास्त डीप मध्ये प्रश्न त्या ठिकाणी जात नाहीत. कलम्स वरती जास्त फॅक्च्युअल डाट्यावरती जो पाठ होईल अशा फॅक्च्युअल डाट्यावरती जास्त प्रश्न आलेले असतात. त्यामुळे कलम टू कलम राज्यशास्त्र काही कलम जसं कलम क्रमांक 1 ते 51 पर्यंतच्या पाठच पाहिजेत. त्याच्या पुढचं सुद्धा राष्ट्रपती पदाच्या कलम्स आणि काही टर्म्स आपल्या पाठच पाहिजेत. जे सरळ सेवा आणि पोलीस भरतीच्या दृष्टीनं महत्वाचं आहे तेच आपल्या लेक्चर सिरीज मध्ये जास्त प्रभावीपणे मेन्शन केलेलं आहे. पोलीस भरती आणि सरळ सेवा, सरळ सेवा कुठल्या? क आणि ड वर्गाच्या सर्व सरळ सेवा आणि येणारी पोलीस भरती यांच्यासाठी मुख्यतः हे अतिशय उत्तम लेक्चर्स आहेत. एमपीएससीचा अभ्यास ज्यावेळेला आपण करतो, एमपीएससीचा अभ्यास ज्यावेळेला आपण करतो त्यावेळी नक्कीच आपल्याला प्रत्येक कन्सेप्ट डिटेलमध्ये समजून घेण्याची आवश्यकता असते. प्रत्येक कन्सेप्टच्या मुळाशी जाण्याची आवश्यकता असते. कारण एमपीएससी ज्यावेळेला क्वेश्चन विचारते त्यावेळेला कधी कधी फॅक्च्युअल डाट्यावर विचारते, कधी कधी स्टेटमेंट वाईज क्वेश्चन्स आपल्याला एमपीएससीचे पाहायला मिळतात. पण ज्यावेळेला आपण सरळ सेवेचा अभ्यास करतो किंवा पोलीस भरतीचा अभ्यास करतो त्यावेळेला आपल्या परीक्षेची काय डिमांड आहे हे ओळखून घेऊन आपण अभ्यास करणं फार गरजेचं आहे. अभ्यास करतोय, परीक्षकाची काय अपेक्षा आहे, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरची काय अपेक्षा आहे हे न पाहता अभ्यास करणं म्हणजे अंधारात तीर मारल्यासारखं होते आणि ते काही गोष्ट जमत नाही. त्यामुळे आपल्या परीक्षेची डिमांड काय हे लक्षात घेणं फार महत्वाचं आहे. आणि पोलीस भरती आणि सरळ सेवेची डिमांड ही आहे की राज्यशास्त्राच्या काही महत्वाच्या टर्म्स आपल्या लक्षात घेणं, काही कन्सेप्ट लक्षात घेणं महत्वाचे आहेत. आणि कलम टू कलम आपलं लर्न असणं किंवा त्या कलमचा अर्थ समजून घेणं हे आपल्यासाठी महत्वाचं आहे. अतिशय डीप मध्ये जाण्याची आपल्याला त्या ठिकाणी गरज नाही. कारण आपल्या परीक्षेमध्ये प्रश्न अतिशय डीप मध्ये पडत नाहीत. पडले तर नक्कीच आपल्याला जाण्याची आवश्यकता आहे, पण पडत नाहीत. त्यामुळे स्वतःचा वेळ त्या गोष्टीवरती खर्च न करता जेवढा फॅक्च्युअल डाटा आपल्याला समजून घेता येईल, आणि राज्यशास्त्र असा विषय आहे समजून घेतल्याशिवाय ते कलम लर्न होत नाही. त्यामुळे समजून कमीत कमी शब्दात घ्यायची, आपल्याला जास्तीत जास्त शब्दामध्ये ते समजून घ्यायची नाही. कमीत कमी शब्दामध्ये आणि सोप्या भाषेमध्ये ते कलम समजून घेऊन पाठ करणं आवश्यक आहे. दुसरी गोष्ट म्हणजे काय, तर आता उपराष्ट्रपती आणि राष्ट्रपती म्हणून ज्या ज्या व्यक्तींनी ते पदावरती होते, कोण सर्व काळ होतं, कोण कमी काळ होतं, काय पद्धतीचं होतं, त्याबद्दलची माहिती आपण बघणार आहोत. तर आपल्या देशामध्ये आतापर्यंत त्या ठिकाणी 16 राष्ट्रपती पदाच्या निवडणुका झाल्या आणि 16व्या निवडणुकीमध्ये व्यक्ती म्हणून 15व्या द्रौपदी मुर्मू ह्या राष्ट्रपती त्या ठिकाणी झालेल्या आहेत. आतापर्यंत भारताचे राष्ट्रपती सर्वाधिक काळ डॉक्टर राजेंद्र प्रसाद त्या ठिकाणी राहिलेले आहेत आणि हे एकमेव अशी व्यक्ती आहे ज्यांची दोनदा भारताचे राष्ट्रपती म्हणून निवडणूक झालेली आहे. सलग दोनदा त्यांनी भारताचं त्या ठिकाणी राष्ट्रपती पद भूषवलेलं आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी. त्याच्यानंतर आतापर्यंत भारताचे उपराष्ट्रपती राहिलेले असे 6 उपराष्ट्रपती आहेत ज्यांनी नंतरहून भारताचे काय झालेले आहेत, राष्ट्रपती झालेले आहेत. त्याच्यामध्ये डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण, ज्यांच्यावर आम्ही शिक्षण दिन साजरा करतो, असे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण आधी भारताचे उपराष्ट्रपती होते आणि 2 वेळा भारताचे ते उपराष्ट्रपती होते आणि त्यानंतर ते भारताचे राष्ट्रपती त्या ठिकाणी झालेले आहेत. असे 6 जण आहेत जे भारताचे उपराष्ट्रपती होते आणि नंतरहून भारताचे काय झालेले आहेत, राष्ट्रपती त्या ठिकाणी झालेले आहेत. सध्याच्या राष्ट्रपती ह्या 16व्या निवडणुकीनुसार व्यक्ती म्हणून 15व्या निवडून आलेले आहेत, कारण दोनदा राजेंद्र प्रसाद यांची निवड झालेली होती. त्यामुळे व्यक्ती म्हणून त्या 15व्या आहेत आणि निवडणूक जर विचार केला तर 16व्या निवडणुकीनुसार द्रौपदी मुर्मू ह्या सध्या आपल्या भारताच्या त्या ठिकाणी राष्ट्रपती आहेत. भारताच्या प्रथम नागरिक आहेत. भारताचा कार्यकारी कारभार हा त्यांच्या माध्यमातून चालवला जातो. आता दुसरी गोष्ट म्हणजे काय, तर 2 उपराष्ट्रपती असे आहेत ज्यांनी उपराष्ट्रपती पद सुद्धा दोनदा भूषवलेले आहेत. त्याच्यामध्ये डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन आणि मोहम्मद हमीद अन्सारी हे 2 उपराष्ट्रपती असे आहेत की त्यांनी सलग 2 टर्म उपराष्ट्रपती पद भूषवलेलं आहे आणि या दोघांनी सुद्धा सलग 2 टर्म
उपराष्ट्रपती पद त्या ठिकाणी भूषवलेलं आहे. आणि भारताचे सध्याचे उपराष्ट्रपती CP राधाकृष्ण आहेत, जे आपल्या महाराष्ट्राचे राज्यपाल त्या ठिकाणी होते. हा आपल्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे की CP राधाकृष्णन हे आपल्या महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून त्यांनी कार्य केलेलं आहे. सध्या जी आपल्या महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक झाली त्यावेळेला आपल्या मुख्यमंत्र्यांना शपथ हे CP राधाकृष्णन यांनीच दिली होती. आणि CP राधाकृष्णन जगदीश धनखड हे भारताचे उपराष्ट्रपती होते. 2022 मध्ये त्यांची निवड झाली होती जगदीश धनखड यांची. आणि त्यांनी राजीनामा दिल्याच्या नंतर त्या ठिकाणी उपराष्ट्रपती पदाची परत निवडणूक झाली. आणि ती निवडणूक झाल्यानंतर CP राधाकृष्णन हे भारताचे उपराष्ट्रपती म्हणून त्यांना विजयी घोषित करण्यात आलं होतं निवडणुकीमध्ये. मग CP राधाकृष्णन हे आपल्या महाराष्ट्राचे राज्यपाल होते आणि आता ते भारताचे उपराष्ट्रपती त्या ठिकाणी झालेले आहेत. भारताचे राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती या दोन्ही पदांबद्दल आपण माहिती घेतली. ज्यावरती प्रश्न पडतात त्या टर्म्स मधलं कन्फ्युजन आपण दूर करण्याचा प्रयत्न केला. आणि पोलीस भरती आणि सरळ सेवेसाठी हे लेक्चर्स आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहेत. आणि ते आपण जर आवडत असतील तर ते कंटिन्यू मध्ये पहावे. नक्कीच टॉपिक सारखा असतो पण टॉपिक वरती विचारणाऱ्या प्रश्नांची डेप्थनेस किंवा त्यांची डिटेल्स वेगळी वेगळी असते. प्रत्येक टॉपिक वरती वरवरचाही प्रश्न येऊ शकतो, प्रत्येक टॉपिक वरती खालचाही प्रश्न येऊ शकतो. जसं उपराष्ट्रपती पद आहेत तर आपल्याला विचारू शकतात उपराष्ट्रपती पदाच्या निवडीची कलम कुठली आहे, त्यांची उपराष्ट्रपती पदाची तरतूद कुठल्या कलमनुसार केलेली आहे. हा फॅक्च्युअल डाटा झाला. हे त्या ठिकाणी इझी क्वेश्चन झाले. आणि मग आपल्याला डीप मध्ये जर जायचं असेल तर स्टेटमेंट वाईज मग त्यांनी राष्ट्रपती म्हणून कार्य करण्यासाठी काय त्या ठिकाणी कोणत्या कोणत्या परिस्थितीमध्ये ते करू शकतात हे स्टेटमेंट वाईज आपण क्वेश्चन मध्ये जातो. त्यामुळे परीक्षा सारख्या असतात, टॉपिक सारखे असतात, पण प्रश्न विचारण्याची पद्धत मात्र वेगळी वेगळी असते. आणि आपल्याला आपल्या परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्याची पद्धत कशी आहे हे त्या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. आणि त्याच्यानुसारच आपल्याला आपला अभ्यास करायचा आहे. पोलीस भरतीसाठी किंवा सरळ सेवेसाठी अतिशय महत्त्वाचे आहेत. सोप्या शब्दामध्ये कमीत कमी शब्दामध्ये राज्यशास्त्राचा अभ्यास करून घेऊन चांगले मार्क्स घ्यायचे असतील तर लेक्चर सिरीज नक्की कंटिन्यू करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब त्या ठिकाणी करा.